नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी वैशू होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण अर्धा किलो हरभरा डाळ घेतली, ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. कुकरमध्ये आपण 1 ते 1.5 तांब्या पाणी घालून घेऊया. त्यामध्ये थोडेसे तेल घालून घेऊया, जेणेकरून डाळ ओतू जाणार नाही. आपलं पाणी कोमट झालेलं आहे. आता त्यामध्ये डाळ घालून घेऊया. आता कुकरच्या 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या. जोपर्यंत आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. इथे आपण हळदीचं पाणी करून घेतलं आहे, जेणेकरून पोळ्यांना छान कलर येतो. लागेल असं पाणी घालून घ्यायचं. इकडे आपली कणिक मळून तयार आहे. डाळ शिजत घातली की लगेच कणिक मळून घ्यावी, जेणेकरून आपले पीठ जास्त वेळ भिजेल. तोपर्यंत आपण आमटीची तयारी करून घेऊया. इकडे वाटण्यासाठी आपण खोबरे, 2 मोठे चिरलेले कांदे, लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे. तर हे वाटण आता आपण भाजून घेऊया. कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आमटीला चांगली चव येते. वाटणात थोडीशी हरभरा डाळ घ्यायची आहे. आपले वाटण भाजून तयार आहे. हे आता मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया. आपली डाळ शिजून तयार आहे. कुकरमध्ये डाळ शिजल्यावर पातेल्यामध्ये परत एकदा 5 मिनिटं डाळ पुन्हा एकदा उकळून घ्यायची, जेणेकरून आपल्या डाळीने घट्टसर असे तयार होते. तुम्ही बघू शकता आपली डाळ मस्त अशी शिजलेली आहे. इकडे आपण गूळ घेतलाय. साधारणतः अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो गूळ लागतो. तरी सुद्धा तुम्ही जसा लागेल असा घालून घ्यावे, जेणेकरून पुरण पातळ होऊ नये. पुरण आपले तयार आहे. यामध्ये थोडेसे चवीपुरते मीठ आणि जायफळाची पूड घालायची. जायफळाने पोळीला मस्त असा फ्लेवर येतो. आता आपण पुरण वाटून घेऊया. आता आपण येण्याची आमटी फोडणीला देऊया. यामध्ये तेल घालून घेऊया. तेल आपले गरम झाले आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता या फोडणीला देऊया. आता आपण आमटीसाठी तयार केलेले वाटण घालूया. यामध्ये 1 चमचा हळद घालायची. 1 चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं.
चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं, जेणेकरून आमटीला चांगला चव येते. इकडे आपले वाटण परतून तयार आहे. त्यामध्ये आता आपण जे डाळ शिजवलेलं पाणी होतं म्हणजेच येळवणी जे आहे ते यामध्ये घालून घेऊया. आमटी आता 10 ते 15 मिनिटांसाठी उकळून घेऊ. इकडे आपले पुरण तयार झालेले आहे. कणिक पण मस्त भिजलेले आहे. पोळी लाटायच्या अगोदर कणिक एकदा पाणी लावून परत एकदा मळून घ्यायची आहे. चला तर मग आता पोळी लाटायला घेऊया. जसं तुमचं पुरण असेल त्याच पद्धतीने कणिक तयार करायची. मऊ किंवा जास्त घट्ट अशी करायची नाही. आणि जेवढं तुम्ही पिठाचा गोळा घ्याल त्याच प्रमाणात पुरण सुद्धा घ्यायचे आहे. पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची, जास्त त्यावर दाब द्यायचा नाही. पहिल्यांदा पलटताना हाताने पलटावे, उन्हातले वापरू नये, नाहीतर पोळी फुटते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि अशा नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.